नमस्कार, मी सुवर्ण. आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी गेलेले होते पेशवे गार्डनला, जे सारसबागेच्या अगदी शेजारी आहे. तिथून आम्हाला भूक लागली, आम्हाला खायचं होतं आज नॉनव्हेज. म्हणून इथूनच जवळ असलेल्या समोरच्याच लेनमध्ये तुम्ही बघू शकता, मी आज जात आहे अन्नाची चावडीमध्ये, जिथे मी चिकन आणि स्टार्टर आणि या व्यतिरिक्त बरंच काही ट्राय करणार आहे. त्यांची स्पेशल डिशसुद्धा मला ट्राय करायची आहे. तर जाऊया आतमध्ये. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लोकेशन शेअर केलेलंच आहे. तरी डिटेल वाईज सांगायचे झाले तर समोरच पेशवे गार्डनचे गेट आहे आणि त्याच लेनमध्ये हे आहे अन्नाची चावडीचं व्हेज नॉनव्हेज हॉटेल. शक्यतो इथे येताना 2 व्हीलरनेच या, कारण की 4 व्हीलर पार्किंग मिळणं अवघड आहे. हॉटेलमध्ये एंटर केल्यानंतर भरपूर प्रकाश, बरीच जागा आणि स्पेशियस अशी सिटिंग एरिया इथे पाहायला मिळते. या हॉटेलचा आकर्षण म्हणा किंवा थोडासा एंटिक लुक देण्यासाठी अशा प्रकारचे वेगवेगळ्या छोट्या छोट्या मूर्ती वेगवेगळ्या स्टाईलच्या पाहायला मिळतात. हे पाहताना जुन्या आठवणींमध्ये रमताही येते आणि भातुकलीचे ते खेळ खेळलेले आठवणीही ताज्या होतात. या ठिकाणी त्यांनी एक सेल्फी कॉर्नर सुद्धा क्रिएट केलेला आहे, जो सुंदर सजवला देखील आहे. हॉटेलच्या आतल्या बाजूस सुद्धा बरीच मोठी सिटिंग अरेंजमेंट आहे. हे आहेत इकडचे ओनर आणि त्यांच्यासोबत आहेत मॅनेजर. जास्त वेळ न घालवता आम्ही पकडली आमची जागा की निवांत बसून इथे जेवण एन्जॉय करता येईल. हे आहेत माझे मिस्टर हर्षल आणि सोबत आहे माझा मुलगा विहान. माझ्या व्हिडिओची खासियत हेच आहे की मी तुम्हाला सर्व डिटेल्स त्यामध्ये मेन्शन करते, म्हणजे नेक्स्ट टाइम जर तुम्ही या हॉटेलला येणार असाल तर तुमच्या आवडीचे पदार्थ इथे आहेत का आणि असतील तर त्याची प्राइस काय आहेत हे सर्व या मेनू कार्डमध्ये मेन्शन केलेले आहे. आपका नाम बताइए सर. हमारा मटन का रसा बहुत फेमस है अपने में, चलने वाला बहुत चलता है. ओके. और हम लोग सूखा अलग देते हैं और मसाला देते हैं. ये इसके साथ रस्सा आप अलग देते हैं. काला रसा इतने बड़ा. और इसकी क्या प्राइस है सर? ये अपने 850 850 में इसके साथ आप सूखा और रस्सा देते हैं. ओके. टमाटर पाटा से देते हैं. इथे त्यांची व्हेज थाळी प्रिपेअर ऑलमोस्ट झालेली आहे, ज्याच्यामध्ये स्वीट म्हणून गुलाबजाम दिले, सोलकढी आहे, कोशिंबीर आहे, डाळ आहे, वाटाणा आणि मटर पनीर दिलेलं आहे, वाटाण्याची, आलू मटर आहे, व्हेज हैदराबादी. अरे वा. आणि सोबत ह्याच्यामध्ये राईस आणि चपाती येणारच आहे. आणि ह्याची प्राइस किती आहे सर मग? अरे वा, फक्त 250 रुपये ती थाळी आहे. हे बघा, ही थाळी आता त्यांची पूर्ण रेडी झालेली आहे. फक्त 250 रुपयाची ही थाळी आहे. बरं, या आत्ता हॉटेलमध्ये ग्रुप त्यांचा त्यांचं छोटंसं सेलिब्रेशन चालू आहे आणि त्यांनी काळं मटण स्पेशली इकडचं मागवलेलं आहे. नमस्कार सर, आपलं नाव सांगता? पवार सर. बरं, कशी वाटली तुम्हाला आजची चव? खूप छान. बरं, तुम्ही फर्स्ट टाइम आलाय का इथे? हो, पहिल्यांदाच आलो. बरं बरं, नेक्स्ट टाइम याल का? हो, नक्की येणार. नमस्कार सर, आपलं नाव सांगा ना. बरं, कसं वाटली तुम्हाला चव? बरं, तुम्ही नेहमी येता का इथे? 2-3 वेळा आलो. बरं, म्हणजे नेक्स्ट टाइम इथेच म्हणजे येताच तुम्ही वरचेवर. आणि स्पेशल काय खाता इकडचं? बिर्याणी पण छान आहे. बरं काळा मसाला. बरं, आणि स्टार्टरमध्ये काही ट्राय केलेलं आहे का तुम्ही? नाही, स्टार्टरमध्ये नाही केलं. बरं बरं, ठीक आहे, थँक्यू. बरं, इथे लेडीजसुद्धा आहेत त्यांच्या ग्रुपमध्ये, आपण त्यांना विचारूया. नमस्कार, तुम्ही सगळ्या पहिल्यांदाच आलाय का इथे? बरं बरं, चव कशी वाटली तुम्हाला? खूप छान आहे. बरं, काय ट्राय करताय तुम्ही? चिकन थाळी तुम्ही घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये काय काय मला एकदा सांगाल का? अंडा तरी आहे. बरं, परत चिकन सुक्का दिलेलं आहे वाटतं. काळ्या वाटणातलं चिकन आहे, काळ्या मटणाचं चिकन, तांबडा पांढरा रस्सा आहे, लाल रस्सा आहे, कांदा आहे, लिंबू आहे आणि सोलकढी आणि हा पिवळा रस्सा पण त्यांनी दिलेला आहे.
बरं बरं खूप सर छान आणि भाकरी आहे त्याच्याबरोबर. ये थाली कितने की है फिलहाल? ये थाली कितने की है? 420 की ये थाली आहे. ठीक आहे, चालेल. अजून काही वेगळं ह्यांनी व्हेज घेतलंय का कोणी ह्याच्यापैकी? व्हेजवाले कंपनी सगळे इथे बसलेले आहेत. हे बघा, व्हेजचा ॲक्च्युली ग्रुप वेगळाच बसला असं मला वाटते. आणि व्हेज थाळी मगाशी मी तुम्हाला दाखवली ती साधारण बघा ही अशीच आहे. बरं, कसा वाटली तुम्हाला व्हेज थाळी मॅडम? चांगली आहे. बरं, तुम्ही पहिल्यांदाच आलाय? तुम्ही सगळे पहिल्यांदाच आलाय. इथे कॉम्प्लिमेंटरीमध्ये सर्वांना नाचणीचे पापड टेस्ट करायला मिळतात. यासोबत अनलिमिटेड तुम्हाला तांबडा पांढरा रस्सा टेस्ट करायला मिळतो, जो चवीला खूप छान आहे. चवीला तर छान आहे. हा त्यांचा पांढरा रस्सा आहे कॉम्प्लिमेंटरी. मस्त आहे. आणि त्यांनी मला टेस्टसाठी हा काळा रस्सा त्यांचा दिलेला आहे. हे बघा, हा ठीक आहे थोडा. त्यानंतर स्टार्टरमध्ये आम्ही विहानसाठी स्पेशल चिकन बंजारा कबाब मागवले होते. ते सुद्धा चिकन अगदी सॉफ्ट, फ्रेश आणि टेस्टी होते. चिकन सॉफ्ट आहे. हे बघा, चिकन अगदी सॉफ्ट आहे आणि प्रॉपर शिजलेलं आहे. आणि चवीला सुद्धा मसाल्याचं कोटिंग वगैरे मस्त झालेलं आहे. बरं, आत्ता आलेली आहे चिकन रेड ग्रेव्हीतली ही थाळी आहे जी 420ची आहे. ज्यामध्ये बघा तुम्ही सोलकढी, तांबडा पांढरा रस्सा आहे, आपल्याला कोशिंबीर दिलेलीच आहे, त्याच्यासोबत हे अंड्याची करी आहे. सुकं चिकनचे असे 2 दिलेले आहेत त्यांनी बघा सेम क्वांटिटीमध्ये. हा त्यांचा पिवळा रस्सा आहे आणि याच्यासोबत 2 भाकरी आणि 1 वाटी भात आपल्याला देणार आहे. आता समोर आलेली रेड ग्रेव्हीतली चिकन थाळी चवीला कशी आहे ते चाखून बघूया. एक तर ज्वारीच्या भाकरीबरोबर ही ग्रेव्ही चविष्ट तर होती, पण त्यासोबत ह्यांचे चिकन सुद्धा सॉफ्ट होते. बघा, एका तुकड्यातच त्याचा कसा घास घेता आला मला. ही ग्रेव्ही जास्त स्पायसी नाहीये, त्यामुळे तुमच्यासोबत असलेली लहान मुलं सुद्धा हे टेस्ट करू शकतात. त्याच्यानंतर मी टेस्ट केली इकडची सोलकढी, ज्याची क्वांटिटी खूप कमी आहे, पण सोलकढीची आंबट गोड अशी चव चांगली आहे. कोकणामध्ये बऱ्याचदा सोलकढी मी पिल्यामुळे ती ओरिजिनल चव आजही माझ्या जिभेवर आहे. कोकणातले व्हिडिओ तुम्ही माझे पाहिले असतीलच, जर नसतील पाहिले तर नक्की बघा. मी श्रीवर्धन, दापोली, दिव्यागरचे भरपूर व्हिडिओ या माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर केलेले आहेत. चला तर मग आता मी माझी थाळी पहिला फिनिश करते आणि मग भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. या थाळीमध्ये तुम्हाला इंद्रायणी राईस, जिरा राईस आणि प्लेन राईस असतो. एका थाळीमध्येच मिस्टरांचं आणि माझं पोट तुडुंब भरलं होतं. तरीही इकडची एक स्पेशालिटी म्हणून आपण चिकन बिर्याणी खाऊया असा आग्रह धरला. नॉनव्हेजमध्ये बिर्याणी हा सर्वांचा फेवरेट आयटम असतो, म्हणून आम्ही सुद्धा तो आयटम मागवला खरा. दिसायला जेवढं टेम्पटिंग आणि यम्मी ही बिर्याणी होती, तेवढीच लहान मुलांना न खाण्यासारखी आहे, कारण की यामध्ये एक मिरीचा विशिष्ट झटका, तिखटपणा मुरला होता. बिर्याणी पण छान हो, ते छान आहे. मगाशी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ते बराच मोठा ग्रुप आलेला आहे. तोच हा ग्रुप आहे सेल्फी काढताना. पेशवे गार्डनच्या जवळच असलेल्या शाळेचा हा संपूर्ण वर्ग शिक्षकांचा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये शाळेचे मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक, वर्ग शिक्षिका आणि या व्यतिरिक्त बऱ्याच मेंबरचा सहभाग होता. या मेंबरपैकी काही मेंबरची ओळख अगदी नात्यामध्ये निघून आली आणि ह्यांच्याशी बोलताना एक वेगळीच आपुलकीही जाणवत होती. काय मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आजचं जेवण आम्हाला आवडलं, छान होतं. गार्डनमधून खेळून आल्यानंतर आम्हाला भूक लागलेली, त्याच्यावर आमचं पोटसुद्धा भरलेलं आहे. तर
स्वतःची काळजी घ्या आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय.